महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आत्ता तुम्हाला 7,500 रुपये हप्ता भेटणार आहे। ॲडव्हान्समध्ये तुम्हाला 2 हप्ते दिले जाणार आहेत। तर नेमकी काय आहे न्यूज, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे। 7,500 रुपये नेमके कोणाला भेटतील आणि 3,000 रुपये नेमके कोणाला भेटणार आहेत, संपूर्ण माहिती मी डिटेलमध्ये सांगणार आहे। शेवटपर्यंत पाहिलंच तरच तुमच्या लक्षात येणार आहे। आणि ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा जेणेकरून पुढचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर बघा, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहूयात आता। परंतु ज्यांचे अगोदर आज किंवा काल पैसे जमा झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जमा झाले धन्यवाद म्हणून नक्की पाठवा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। आणि ज्यांचे अजून आले नाहीत त्यांनी नाही म्हणून पाठवा। ज्यांचे पैसे अजून आले नाहीत त्यांच्यासाठी देखील अपडेट आलेलं आहे, ते देखील पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे। तर बघा, निवडणूक लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7,000 रुपये जमा होणार आहेत। तर ही न्यूज आहे मित्रांनो, तीच माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। बघा, जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये तुम्हाला भेटतील, सप्टेंबरचे 1,500 रुपये भेटतील, ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये भेटतील, असे टोटल 7,500 रुपये भेटणार आहेत। मग आता यापैकी जर बघा तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 4,500 रुपये जमा झालेले असतील तुमच्या खात्यामध्ये, 25 सप्टेंबरला, 29, त्यानंतर 30 किंवा 1 ऑक्टोबर किंवा 2 ऑक्टोबरला तुमचे 4,500 रुपये बऱ्याच जणांचे आलेले असतील, ठीक आहे। तर त्यांना किती रुपये भेटतील? ज्यांचे 4,500 रुपये आतापर्यंत आले त्यांना फक्त 3,000 रुपये भेटतील ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे। आणि हा ॲडव्हान्स असणारे दिवाळीसाठीची ओवाळणी तुम्हाला भेटणार आहे, त्याची माहिती पुढं मी सांगणार आहे कधीपर्यंत भेटणार आहेत ते। फक्त आता बघा, ज्यांना फक्त सप्टेंबरचे पैसे भेटलेत, म्हणजे सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आहे त्यांना फक्त या ठिकाणी 1,500 रुपये सप्टेंबरचे आणि 3,000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे, असे 4,500 देखील भेटतील। ज्यांना सप्टेंबरचे भेटलेले नाहीत त्यांना सांगतोय मी, ज्यांना सप्टेंबरचे भेटलेत त्यांना देखील 3,000 रुपये भेटतील। आणि ज्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे भेटतील त्यांना देखील 3,000 भेटतील। परंतु आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकही रुपया आलेला नाही। अशा ज्या बहिणी आहेत त्यांना जुलै ऑगस्टचे, त्यानंतर सप्टेंबरचे आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे असे 7,500 रुपये या ठिकाणी भेटतील एकत्रित। तर याच्यामध्ये ज्यांना अजून पैसे भेटले नाहीत बघा, त्यांचे पैसे नेमके आता कधी येतील पुढं देखील ती माहिती आपण पाहूयात। तर ही न्यूज आलेली होती बघा, दिवाळीसोबत निवडणुकी तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा 2 महिन्याच्या एकाच वेळी लाडक्या बहिणींना पैसे देण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे। परंतु राहिलेल्या बहिणींना मात्र 7,500 रुपये एकत्रित भेटू शकतात, ज्यांना आतापर्यंत एकही रुपया भेटलेला नाही त्यांना। परंतु ज्यांना आता 4,500 रुपये भेटलेत त्यांना ॲडव्हान्समध्ये दिवाळीसाठी या ठिकाणी जे पैसे भेटतील ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत। आणि ज्यांना काहीच भेटले नाही अजून त्यांना असे सर्व एकत्रित 7,500 रुपये निवडणुकीच्या अगोदर हे पैसे जे आहेत अकाउंटला जमा केले जाणार आहेत। तर आता बघा, राहिलेल्या बहिणी ज्या आहेत आणि ज्यांना आतापर्यंत किती पैसे भेटलेत अशी स्वतः माहिती महिला व बालविकास अधिकारी आदिती तटकरे मंत्री जे आहेत त्या खात्याचे त्यांनी माहिती दिली बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण पाहू शकता ही आकडा या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे। जवळपास 1,96,43,207 भगिनींना तिसऱ्या टप्प्याचा लाभ हस्तांतरित झालेला आहे। एवढ्या बहिणींना आतापर्यंत पैसे वाटप केलेत तिसऱ्या टप्प्याचे। आणि बघा, आता तुमचे पैसे आलेले नसतील तर तुम्हाला थोडीशी वाट पाहिजे, अजून तुमचे पैसे येणार आहेत। उर्वरित भगिनींना बघा, लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून लवकरच सर्व पात्र भगिनींना लाभ भेटणार आहे। बघू शकता, तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे ज्यांचे अजून 4,500 रुपये यायचे राहिले त्या बहिणींना युद्धपातळीवरती त्याची प्रक्रिया सुरू आहे। सर्व पात्र भगिनींना लवकरच याचा लाभ दिला जाणार आहे, अशी माहिती 18 तास अगोदरच यांनी, म्हणजे कालच ही पोस्ट त्यांनी टाकलेली आहे मित्रांनो। आणि स्वतः त्यांनी टाकले म्हणजे पैसे 100% भेटतील, विश्वास ठेवा। कारण की आतापर्यंत बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की पैसे येणार नाहीत, आता विश्वास उडालेला आहे। परंतु काल जसे बऱ्याच जणांना 4,500 1,500 रुपये जमा झालेत तसे आता राहिलेल्या बहिणींचे देखील अजून पैसे जमा होतील। आता तिसऱ्या हप्त्याचे पैसे आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे हे कधी भेटतील त्याच्याविषयीची पुढं माहिती आपण अजून डिटेलमध्ये बघूयात। बघा, हा तिसरा टप्पा एवढ्या जणांना लाभ हस्तांतरित झालेला आहे। उर्वरित ज्या पात्र भगिनी आहेत त्यांनाही लाभ भेटणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। आणि आता पुढची न्यूज आलेली बघा, लाडक्या बहिणींना पुन्हा लॉटरी नोव्हेंबरचे पैसे ॲडव्हान्समध्ये मिळणार। 10 ऑक्टोबरपर्यंत खात्यात 3,000 जमा होणार। तर या ठिकाणी डेट आपल्याला भेटलेली आहे 10 ऑक्टोबर,
बघा आता 10 ऑक्टोबर डेट दिले. एखाद्या दिवस मित्रांनो मागे पुढे होऊ शकतो, परंतु पैसे तुमचे 100% येतील. लक्षात राहू द्या, कारण की याची तयारी सुरू झालेली आहे ऑलरेडी. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याची घोषणा देखील केली. पुढे तीच माहिती आपण बघूया डिटेलमध्ये देखील. बघा 3,000 रुपये हे ऑक्टोबर नोव्हेंबरचे जमा होतील 10 ऑक्टोबरपर्यंत. काय म्हटले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 4थ्या आणि 5व्या हप्त्याची रक्कम ऑक्टोबर महिन्यातच मिळणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. बघा बीड या ठिकाणाहून त्यांची भाषण होतं, त्या ठिकाणी त्यांनी त्यामध्ये माहिती दिली. महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने पुरवणी अर्थसंकल्प जाहीर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हप्ता 10 ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे महिलांना मिळतील. बघू शकता, लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये महिलांना दिवाळी बोनस म्हणून मिळणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परळीतील सभेत बोलताना याची घोषणा केलेली आहे. तर 3,000 रुपये जे असणार आहेत हा दिवाळीचा ॲडव्हान्स या ठिकाणी बोनस असेल किंवा भाऊबीजेची ओवाळणी असेल, अशा भगिनींना लाडक्या बहिणींना एकत्रित ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये भेटणार आहेत आणि 10 ऑक्टोबरपर्यंत हे पैसे जमा केले जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मी वरती तुम्हाला सांगितलं, ज्यांना पैसे आलेले नाहीत अजून एकही रुपया, त्यांना जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये भेटतील. त्यानंतर सप्टेंबरचे त्यांना 1,500 रुपये भेटतील आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये भेटतील. असे मिळून त्यांना 7,500 रुपये या ठिकाणी निवडणुकीपूर्वी जमा होतील. मग हे 7,500 रुपये एकदाच खात्यात येऊ शकतात किंवा टप्प्याटप्प्याने येऊ शकतात. जसं की आता 3 ऑक्टोबर आहे, समजा 4 ऑक्टोबरला 4,500 येऊ शकतात. मग राहिलेले नंतर तुम्हाला 3,000 रुपये जे आहेत त्या ठिकाणी 10 ऑक्टोबरपर्यंत येऊ शकतात. कधीही पैसे येऊ शकतात, अशी फिक्स डेट या ठिकाणी नाही. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फिक्स सांगितलं, डेट सांगितली. बोलताना सभेमध्ये त्यांनी की 10 ऑक्टोबरपर्यंत हे पैसे आम्ही जमा करूयात. म्हणजे सप्टेंबर नंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा 4था आणि 5वा हप्ता जो आहे तो. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रित तुम्हाला मिळणार. लाडकी बहीण योजनेसाठी पहिल्यांदाच 3,000 रुपये दिले आहेत जुलै ऑगस्टमध्ये. आता सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळाले आहेत. आज मी तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे. हा शब्द तुम्हाला देतो. बहिणींनो काळजी करू नये असं अजित पवार यांनी म्हटलं आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात टाकणार आहे. आत्ताच मी आदिती तटकरे यांच्यासोबत बोललो आहे, सांगितलं की इतके 1,000 कोटी लागतील, त्यांनी जेवढे पैसे लागतील तेवढे मी द्यायला तयार आहे महिला व बालविकास विभागाकडे, असं त्यांनी सांगितलं. तुमची सभा संपल्यानंतर मी मुंबईला जाणार आहे. म्हणजे उद्या सुट्टी, म्हणजे 2 ऑक्टोबरला सुट्टी होती, तर आज ते मुंबईला जातील. जे पैसे लागतील त्याची तरतूद करणार आहे असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आज पुढची तुमची जी ऑक्टोबर नोव्हेंबरची 5वा आणि 4था हप्ता आहे त्याची तरतूद केली जाणार आहे. आज या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठक देखील असणार आहे मित्रांनो, जी मंत्रिमंडळ बैठक असते ती. आणि याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेची जी पुढचे हप्ते आहेत 2 हप्ते त्याची देखील तरतूद केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेचे 3 हप्त्याचे पैसे आतापर्यंत जमा झालेले आहेत. काही जणांना अजून बऱ्याच भगिनी लाडक्या बहिणी राहिलेत, त्यांना पैसे आलेले नाहीत. तुमचे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे. आले धन्यवाद म्हणून. ज्यांचे आलेले नाहीत त्यांनी काळजी करू नका, तुमचे हे पैसे जमा होतील. कारण की आत्तापर्यंत बऱ्याच भगिनींना काल पैसे जमा झालेले आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा जी करण्यात आली त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याची घोषणा केल्यानंतर जुलै महिन्यापासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. तर 17 ऑगस्ट रोजी दोन्ही महिन्याचे पैसे पाठवण्यात आले होते. त्यानंतर 31 ऑगस्टला दुसरा हप्ता पाठवला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये काही जणांना तिसरा हप्ता जमा झाला आणि ऑक्टोबरमध्ये काही जणांना हा राहिलेला जो हप्ता होता तिसरा, त्यामधले पैसे 3 ऑक्टोबरपर्यंत आलेले आहेत. तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हे 10 ऑक्टोबरपर्यंत एकत्रित तुमचा हप्ता जो आहे तो तुम्हाला भेटणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे महिला व बालविकास विभागाकडनं सध्या त्याच्यावरती कार्यवाही चालू आहे. पुढील हप्ता देण्यासाठीची तरतूद करण्यासाठी आज त्याच्यावरती मंत्रिमंडळामध्ये निर्णय देखील होऊ शकतो. तर राहिलेल्या बहिणी जी आहेत त्यांनी काळजी करू नका, तुमचा लाभ जो आहे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवरती सुरू आहे. सर्व पात्र भगिनींना लाभ भेटणार आहे असं स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी त्यांच्या ट्विटर अकाउंटला पोस्ट करून माहिती दिलेली आहे.
तर संपूर्ण मी तुम्हाला आजचं अपडेट दिलेलं आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील नवीन अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.